नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भर सभेमध्ये भाजपमध्ये भांडणी, कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये विशेष शिवसेना शिंदे गट आणि भाजपात सर्व काही अलबल नसल्याचं पाहायला मिळत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं आहे। याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे गट भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे। शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर देखील बहिष्कार घालण्यात आला होता। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून शिवसेना शिंदे गटातील अनेक जणांनी भाजपात प्रवेश केला। त्यामुळे ही नाराजी आणखी वाढली। दरम्यान त्यानंतर शनिवारी मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एका स्टेजवर आल्याचं पाहायला मिळालं। डोंबिवलीमध्ये झालेल्या विविध विकास कामाचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे हे एका स्टेजवर आल्याचं पाहायला मिळालं। मात्र इथे देखील महायुतीमधील बेबनाव पुन्हा एकदा पाहायला मिळाला। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली। एवढे सभा आणि कार्यक्रम मी बघतो, प्रत्येक सभेच्या मला लाडक्या बहिणीची लक्षणीय संख्या दिसते। विकासाची दृष्टी आपण ठेवली होती। रवींद्र चव्हाण त्यावेळी मंत्री होते, आम्ही त्यावेळी काहीही बोललो नाही। या हाताने दिलेलं मी कधी त्या हाताला कडू देखील दिलं नाही। हा एकनाथ शिंदे देणारा आहे, घेणारा नाही। मला खड्ड्यात टाकणारे खड्ड्यात गेले आहेत, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी यावेळी रवींद्र चव्हाण यांना लगावला। तर दुसरीकडे आपल्या भाषणामध्ये डोंबिवलीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिल्याचा उल्लेख भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला। कल्याण डोंबिवलीकरता निधी कसा मिळेल असा प्रयत्न आमच्या सर्वांचा असतो। MMRDAचा निधी आम्हाला मिळत नव्हता, पण 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे तो मिळू लागला। हे निधी देण्याचं पाऊल त्या काळापासून उचललं गेलं, असं पंतप्रधानांचं कौतुक करावे तेवढं थोडं, असं यावेळी रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं। त्यामुळे एकमेकांची पाय ओढून या सभेमध्ये शिंदे आणि भाजपामध्ये पुन्हा सर्व काही भांडणी आणि मन मोडामोडी हे साफ या व्हिडिओमधून दिसत आहे।